डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. काल सायंकाळी 7:30 वाजता अचानक आलेल्या जोरदार वारे आणि पावसामुळे झरेकाठी परिसरात गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय. या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना व्यक्त होतीये. काढणीला आलेला गहू आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसलाय. काही ठिकाणी शेतामध्ये कापून ठेवलेला तर काही ठिकाणी उभा असलेला गहू पूर्णपणे भिजून गेलाय. टोमॅटो आणि कांदा पिकामध्ये पाणी साचल्यामुळे ते सडण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. तर शेतकऱ्यांचं भांडवलही निघणं आता कठीण झालंय. आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेल्या बळीराजासमोर या अवकाळी वाऱ्याचा आणि पावसामुळे आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलाय. या धक्क्यामुळे संपूर्ण झरेकाठी परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर शासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी जनसेवा युवा मंचच्या सदस्यांनी करत ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देणार आहेत. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.